बैठक नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुल सावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। यामध्ये बरेच जिल्ह्यातील महत्त्वाचे विषय चर्चेला गेले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जो महावितरणचा आहे, ज्वलंत विषय आहे। कारण ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात ते करतायत महावितरण। लोड शेडिंगची विशेषतः कोणतेही आदेश नसताना सुद्धा मागच्या 2 ते 3 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 6-7च्या दरम्यान ते रात्री 11 पर्यंत लोड शेडिंग प्रामुख्याने या ठिकाणी होते। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आज शेतीची कामं दिवसभर करतो, कष्ट करतो आणि संध्याकाळी घरी गेल्यानंतर लाईट जाते। याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासावर परिणाम होत आहे आणि पालकमंत्री आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनी महावितरण विषयी नाराजी व्यक्त केली आहे आणि पालकमंत्री महोदयांनी सांगितलंय की डीपीडीसीची बैठक संपल्याबरोबर तात्काळ महावितरणची बैठक एक स्पेशल बैठक त्या ठिकाणी महावितरणची घेण्यासंबंधी आदेश दिलेले आहे। नाही, आज या ठिकाणी आपण बघू शकतो की भाजप सरकार एकीकडे देश बदलल्याची या ठिकाणी घोषणा करतोय, वर्तमानपत्राद्वारे जाहिरातीद्वारे मोठे मोठे घोषणा करतोय आणि एकीकडे नांदेडचा विष्णुपुरी दवाखान्यासमोरचा जो महत्वाचा ब्रिज आहे समजला ना, तो त्या ठिकाणी कोसळलेला आहे। मग असे प्रकार होत असताना तर हाच विकास आहे का? एक सामान्य नागरिकांसमोर प्रश्न उपस्थित आहे। अनेक रस्त्याचे प्रकरण आज या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चर्चेला गेले आणि निश्चितच त्या ह्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कृषी विभागावरही सखोल चौकशी झालेली आहे। बोगस बियाणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत, खत आहे, खतामध्ये रेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळत आहे आणि पावसामुळं शेतकरी परेशान आहे। मोठा स्पेल त्या ठिकाणी पावसाचा असल्यामुळं पेरलेलं बियाणं उगवत नाहीये। तर त्या ठिकाणी डीपीडीसी मधून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी जर वेळ आली तर त्या ठिकाणी डीपीडीसी असेल का सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे। आता कर्जमाफी विषयी खरं तर डीपीडीसी मध्ये मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करण्याचा त्यांनी ठराव घेतलेला आहे, पण त्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की आभार व्यक्त कधी करायचं जेव्हा कर्जमाफीमध्ये किती शेतकरी बसले, तर जिल्ह्यातले जास्तीत जास्त शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये जर बसले तर आभार करायला हरकत नाही। पण ते नेमकं गेल्या वर्षी यांनी अशीच योजना जाहीर केली आणि खूप कमी लोक त्या ठिकाणी कर्जमाफीमध्ये बसलेले आहेत। त्यामुळं आता पुढे बघावं लागेल की कर्जमाफीचे किती शेतकरी बसले। नाही, आकडा काही जाहीर केलेला नाही आणि याच्यामध्ये आज माझ्या वतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये बरेच जिल्ह्यातल्या बऱ्याच विषयाला मी त्या ठिकाणी हात घातलेला आहे। महावितरण आहे, बरेचशी दुर्घटना होत आहेत। मागे उमरीला एक 22 वर्षाचा तरुण शॉक लागून शेतात काम करताना मेलेला आहे। वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळं एक 22 वर्षाचा तरुण मेलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी सामान्य लोकांना जी सरकारनं घोषणा केलेली की 5 ब्रास रेती मिळाली पाहिजे, तर मी माहिती मागितलेली आहे किंवा मला माहिती पाहिजे की किती लोकांना आपण नांदेड जिल्ह्यामध्ये 5 ब्रास रेती उपलब्ध करून दिल्या आहेत। घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसत आहे। सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी अधिकारी वर्गाकडून होते, त्याच्यावर चौकशी करून कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी नांदेड शहरातल्या ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, ते ट्रॅफिक सिग्नल्स व्यवस्थित फॉलो करत नाहीयेत नागरिक, पोलीस त्यांना शिस्त लावली पाहिजे आणि अनेक सरकारने हजारो करोड रुपये खर्चून दवाखाने उभारलेले आहेत। ते दवाखाने आज त्या ठिकाणी गोळेगाव तालुका उमरीचा दवाखाना असेल, त्या ठिकाणी कारेगावचा दवाखाना असेल, राजापूरचा दवाखाना असेल, डॉक्टर दवाखाने बांधलेले आहेत। 7-7 वर्षापासून डॉक्टर उपलब्ध नाहीये आणि डायलिसिस सेंटर जी प्रत्येक तालुक्याला सुरू झाली पाहिजे आतापर्यंत डायलिसिस सेंटर, कारण डायलिसिस आज सामान्य लोकांना सरकारी दवाखान्यामध्ये जर डायलिसिस सेंटर उघडले तर परवडणारी गोष्ट आहे, प्रायव्हेटमध्ये परवडणारी गोष्ट नाहीये। औषधीचा तुटवडा भासत होता, तो दूर झाला। अशा अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित केलेले
तिथं जे बोगस कंपन्या आहेत त्याच्यावरती चौकशी करावी, बियाण्याचे स्लॉट त्यांनी तपासावा आणि जिथं जिथं असे प्रकार आढळत असतील, बोगस बियाणे उगवत नसतील तर त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी असं आमची मागणी आहे. निश्चितच जर होत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यास आम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना भाग पडू. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वरिष्ठ जे काही आम्ही आता बैठकीत सकाळी 12 पासून बैठक सुरू आहे, त्या दरम्यान आम्हाला हा प्रकार कळालेला आहे. नेमकं त्याविषयी आणखी माहिती मिळाली नाही, त्याच्याविषयी माहिती जर मिळाली तर निश्चितच मी त्या ठिकाणी